आई आई थांब आई अगं काय अगं थांब मी प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, हे मदन हलव्याने पाठवलेले लाडू. तुम्ही सांगितलं होतं 5 लाडू शिल्लक ठेवा, बाकीचे तुम्ही वाटून खा. तसे आम्ही खाल्ले हे उरलेले 5 लाडू. बर. सुंदरा मावशी, मदन हलवायचे लाडू फार चविष्ट असतात. काय आहे ना, अजूनही जिभेवर चव रेंगाळते ती. हो ना, आणि महिन्यातून एकदाच तो लाडू बनवतो. आणि क्षणभरात संपतातही लाडू सगळे. कोणाला हवेत का लाडू? स्वामी मला हवेत. स्वामी मला पण. तर किती किती हवेत? मला 3 हवेत. स्वामी मला पण 3च पाहिजेत. अरे तुम्ही दोघांनी ऐकलं नाहीत का सुंदरा मावशी काय म्हणाले ते? अरे डब्यात लाडू फक्त 5 आहेत आणि तुम्ही दोघं 3-3 काय मागताय रे? हा बाबांनो, अरे लाडू 5च आहेत. दोघांना 3-3 कसे देणार? एकाला 2, दुसऱ्याला 3 असे देता येतील. आता तुम्हीच ठरवा कोणाला किती हवेत. आधी हात मी वरती केला होता. मला मिळाले पाहिजे 3. ए तुझ्यापेक्षा मोठा आहे मी. मला मिळाले पाहिजे 3 लाडू. ए ते काही सांगू नको. आधी हात मी वरती केला होता. तू ग बस. मला जास्त लाडू आवडतात. मला 3 हवेत. भांडू नका. एकाने 1 लाडू कमी घेतला तर काय बिघडलं? अहो मी काय म्हणते, दोघांनी 2-2 लाडू घ्या आणि 1 लाडू मी घेते ना. बरं, आता एक उपाय सांगतो. सांगा स्वामी. सांगा स्वामी. दोघांनी इथे डोळे मिटून बसायचं. जो पहिला डोळे उघडेल त्याला 2 लाडू आणि जो नंतर डोळे उघडेल त्याला 3 लाडू. आहे मान्य? मान्य. मला पण मान्य आहे. सुंदरे, तो डबा उघडून ठेव इथे. बरं. तीन लाडू मलाच मिळणार. त्यासाठी थोडा वेळ अजून बसतो. हा नक्की आधी डोळे उघडेल. मी जिंकणार. आई अगे कसं शक्य आहे? हे का पुसलं जात नाहीये? आम्ही इतका प्रयत्न केला तरी पुसलं नाही गेलं. तुम्ही तर भिंतीवर लिहिलेलं महत्वाचं नसतं. महत्वाचं ते असतं जे विधात्याने लिहिलेलं असतं. भिंतीवरचं लिहिलेलं पुसता येतं, माणसांनी लिहिलेलं बदलता येतं, पण विधात्याने लिहिलेलं ना बदलता येत ना पुसता येत. माणूस इच्छा लिहितो पण नियती निर्णय लिहिते. आयुष्य कधी बदलून जाईल, भविष्य कोणत्या वळणावर उभं असेल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणजे काही संकट येणार आहे का?
बाळा, संकट कधी सांगून येत नाहीत आणि कृपा सुद्धा सांगून येत नाही. स्वामी असताना आम्हाला कशाची चिंता नाही. आमचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. विश्वास ठेवणं खूप सोपं आहे हो, पण लोक बदलतात, वेळ बदलते, परिस्थितीही बदलते आणि त्या बदलत्या परिस्थितीत विश्वास टिकवून ठेवणं खूप कठीण असतं. आणि श्रद्धेची खरी परीक्षा संकटाच्या काळातच होते. हा, सावकार, तुम्ही असं का बोलता आहात? सावकार, नेमकं काय म्हणायचं असेल त्यांना? विश्वास टिकवून ठेवणं कठीण असतं असं का म्हणाले असतील ते? मलाही कळत नाहीये.